जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। वर्धेत नारी शक्ती वंदन अधिनियम समर्थनार्थ भव्य महिला पदयात्रा, शेकडो महिलांचा उत्स्फूर्त सभा। वर्धा जिल्ह्यामध्ये महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने नारी शक्ती वंदन अधिनियमच्या समर्थनार्थ भव्य महिला पदयात्रेचे आयोजन करण्यात आले। या पदयात्रेला स्थानिक झाशी राणी पुतळ्यापासून उत्साहात सुरुवात झाली। या रॅलीमध्ये शेकडो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। बचत गट, सामाजिक व धार्मिक संस्था, महिला मंडळ, महाविद्यालयीन विद्यार्थिनी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या। सशक्त महिला, सशक्त भारतच्या घोषणांनी परिसर दुमदुमला। या पदयात्रेचा उद्देश केवळ रॅलीपुरता मर्यादित नसून महिला एकजूट, आत्मविश्वास आणि नेतृत्वाची ताकद समाजासमोर मांडण्याचा होता। महिलांच्या राजकीय सहभागाला चालना देणाऱ्या या विधेयकामुळे लोकसभा व विधानसभामध्ये 33% आरक्षण मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या या ऐतिहासिक विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी महिलांनी पोस्ट कार्ड मोहीम राबवली, स्वाक्षऱ्या केल्या आणि विविध पक्षांच्या महिला नेत्यांनाही समर्थन देण्याचं आवाहन केलं। एकूणच ही पदयात्रा महिला सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश देण्यात ठरली असून समाजात सकारात्मक बदलाची नांदी मानली जात आहे। पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।